गीत भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय अनिकाचे कानी गुणदोष मनाने तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राये समाधान तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय शिवे करता निवडलेला अंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अंगातून जगद्गुरु श्री तुकोबारा भगवत प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात. चालू असलेला हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त नागरा या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवाची त्याच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती चिंतन काय करण्याचा प्रयत्न करू. या अंगातून जगद्गुरु श्री तुकोबारा भगवत प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात. मनुष्याच्या जीवनामध्ये देव प्राप्तीला फार महत्व आहे बरं. किंबहुना सर्वांच्या जीवनामध्ये देवाची गरज आहे पण लोकांना गरज आहे असं वाटत नाही बरं. देवाचा आणि जीवाचा संबंध आहे. जीव हा जीवाशिवाय देवाशिवाय राहू शकत नाही. किंबहुना देवापासून तो वेगळा नाहीच आहे. पण आज समाजाच्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाचा परिणाम की आपण देवापासून वेगळे आहोत. आपला देवाचा काही संबंध नाही अशी एक माणसाच्या मनाची धारणा झालेली आहे. पण तरीही आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाची गरज आहे. आम्हाला एवढंच माहित आहे अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे आणि निवाऱ्याची गरज आहे. अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे आम्हा तुम्हाला काय गरज आहे हे आपल्याला माहितीच नाही बरं. ही प्राथमिक गरज आहे. जगण्याकरता अन्न लागतं. या शरीराकरता दुःख निवारण करण्याकरता वस्त्र लागतं आणि याचं रक्षण करण्याकरता निवारा लागतो बरं. जगणं म्हणजे जीवन नव्हे बरं. जगणं म्हणजे जीवन नव्हे. अन्न खाऊन पशु सुद्धा जगतात. त्यांनाही खाण्याची व्यवस्था झाली की ते जगतातच. मग पशुही जगतात आणि माणसंही जगतात. फरक आहे दोन्ही मध्ये.
जगण्याकरता मनुष्याचा जन्म नाहीये, मग कशा करता आहे? या मानवी जीवनाचा उद्धार करून घेण्याकरता मनुष्याचा जन्म आहे. पशूच्या जीवनामध्ये हा विचार नाहीये, मनुष्य जीवनामध्ये हा विचार आहे की मनुष्य म्हणून जीवन जगत असताना केवळ सामान्य जीवन जगणं या जगण्याला किंमत नाहीये. तर या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. आणि उद्धार कशाने होतो? केवळ खाण्याने होत नाही, केवळ पिण्याने होत नाही, केवळ फिरण्याने होत नाही, केवळ झोपण्याने होत नाही. आहार, पुढं काय? निद्रा, भयमैथून, समसमान, हे सर्व योनीमध्ये सारखंच आहे. पण महाराज म्हणतात जीवन जे आपल्याला जगायचं आहे ते कशा करता जगायचं आहे? महाराज म्हणतात त्याच्याच करता की आपलं जीवन हे सार्थकी लागलं पाहिजे. आणि सार्थकी जीवन कधी लागेल? तुका म्हणे जन्मा आगाचे साधक, आपलं जीवन सार्थकी कधी आहे? देवाला पाहण्यामध्ये, देवाचं दर्शन घेण्यामध्ये, देव प्राप्त करून घेण्यामध्ये, याच्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे. तुम्ही जीवनामध्ये किती धन मिळवलं तरी सार्थकी जीवन नाही बरं का. कितीही विषयाचा उपभोग घेतला तरी जीवन सार्थकी नाहीये. कितीही सत्ता भोगली तरी जीवन सार्थकी नाहीये. ब्रह्मदेव झाला म्हणून त्याची कोणी भक्ती करतं का? पैसा मिळवला म्हणून त्याचं कोणी नाव घेतं का? नाही. मग नाव कोणाचं घेतलं जातं? नाव कोणाचं राहिलं जातं? तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे, कुणाची? पैशेवानाची नाही का, सत्तावानाची. ज्यांनी देव आपलासा केला त्याची कीर्ती मागं राहते बरं का. कुणाची तरी कीर्ती मागं राहत नाही. म्हणून आपण गेल्यानंतर आपलं नाव मागं राहावं असं वाटत असेल तर 25 मधले बंगले बांधा, म्हणजे वरून ढकलून देतील. नाही, देवच मिळवावा लागतो बरं का. देवच मिळवावा लागतो. ज्यांनी देव मिळवला त्याचंच जीवन सफल आहे, त्याचंच जीवन सार्थकी आहे. याच्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे. संत समाजाला सांगत असताना अनेक लोकांनी श्रवण केलं का ऐकण्याची योग्यता देवाने दिलेली आहे. माणसं ऐकतात बरं पण ऐकत नाही. ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. लोक सांगतात महाराज मुलगा ऐकताचे काय, पण आमचं ऐकत नाही. तुम्ही काहीतरी सांगा. ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं बरं. तेव्हा शास्त्राने, पुराणाने, संत महात्म्यांनी समाजाला सांगितलं बाबा तू जीवन सार्थकी करण्याकरता देवाची आपल्याला गरज आहे. मग देवाची गरज आहे. मग महाराजांना विचारलं
देव कुठे मिळतो? नागरा मिळतो का? तिथं सप्ताह चालू आहे. कुठं मिळतो देव? मला म्हणतात देव कुठेही मिळतो आणि कुणालाही मिळवता येतो. बर, देव कुठेही मिळतो आणि कोणालाही मिळवता येतो. देव मिळवण्याकरता कुठं फार लांब वा दूर जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पैसा मिळवण्याकरता घर सोडावं लागतं. पैसा मिळवण्याकरता घर सोडावं लागतं, गाव सोडावं लागतं, राज्य सोडावं लागतं, देश सोडावं लागतं. माणसं अमेरिकेला देव प्राप्त करायला गेली का पैसा मिळवायला गेलो? जेवढे जेवढे आपल्या देशातून परदेशामध्ये लोक गेले कशा करता? जगाला गेले पैसा मिळवण्याकरता. पण देव मिळवण्याकरता कुठेही जायची गरज नाही. किंबहुना परदेशात नव्हे, पर लोकात सुद्धा जायची गरज नाही. तुम्ही जिथं आहात तिथं राहूनच देव आपल्याला मिळवता येतो, देव आपलासा करता येतो. मग नेमकं काय करावं लागतं त्याकरता? मला म्हणतात त्याच्याकरता फार काही करावं लागत नाही, थोडंच करावं लागतं. थोडंच करावं लागतं. मग काय करावं लागतं? एकच, त्या देवाचं नाव घ्यावं लागतं. त्या देवाला स्वतःच्या नावाचा फार अभिमान आहे. त्या देवाला स्वतःच्या नावाचा फार अभिमान आहे. नामासाठी पार पाववीर. त्याच्या नावाने त्याला जर हाक मारली ना, हाक मारल्यावर येतो बर का, मोहे धाव घाली त्याच्या नावाने हाक मारली की देव येतो. सोपं का अवघड आहे? सोपं आहे. आपण हाका मारायची सवय आपल्याला, फक्त देवाच्या नावाने हाका मारायची सवय नाही. माणसं देवाच्या नावाने हाक मारतात पाऊस नाही पडला तर. चांगला असताना कोणी देवाला बोलवत नाही. दुःखाच्या काळात, संकटाच्या काळात हाका मारतात. कोणी म्हणे तो हाक मारल्यानंतर जर येत असेल तर आम्ही हाक मारण्याचा प्रयत्न करू तुमच्या सांगाव्याप्रमाणे. मला म्हणतात नुसतं हाक मारून तो येत नाही. बरं, नुसतं हाक मारून नुसतं नाव घेऊन येत नाही. मग ते नाव प्रेमाने घेतलं पाहिजे.
ते नाव प्रेमाने घेतलं पाहिजे, भावपूर्वक घेतलं पाहिजे. प्रेमाने भावपूर्वक जर ते नाव घेतलं तर तो तुमच्याकडे येईल. महाराज म्हणतात नुसतं प्रेमाने आणि भावपूर्वक घेणारे बरेच लोक आहेत, पण त्यांनाही तो त्यांच्याकरता आला नाही. मग काय करावं लागेल? महाराज म्हणतात नुसतं भावपूर्वक घेऊन चालणार नाही, ते भावपूर्वक घेत असताना शुद्ध भावपूर्वक घ्यावं लागेल. आणि हे तुम्हाला जर खरंच तो देव आपल्याकडे यावा, आपल्याला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर बरं का, तो तसा रिकामा नाहीये. कोणी हाक माराव्यानी यावं, तो काय गडी नाही कोणाचा बरं का, तो मालक आहे. पण महाराज म्हणतात तो यावा असं वाटत असेल तर त्या मनाची तुमच्या अंतःकरणामध्ये ओढ पाहिजे, ओढ. त्या मनाची तळमळ पाहिजे, त्या मनाची जिज्ञासा पाहिजे. खरंच मला देव भेटला पाहिजे, त्या देवाचं दर्शन झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर भावे गावे म्हणजे त्याच्या नामाने हाक मारल्यानंतर तो येतो, पण ती हाक मारत असताना तो भाव पाहिजे आणि शुद्ध पाहिजे. आज गंमत अशी आहे, बहुतांश लोक देवाचं भजन करतात, त्याचं नाम गातात, पण भावपूर्वक गात नाही. बरं का, भावपूर्वक गात नाही, भाव ठरवून गातात. भाव ठरवून गातात. भाव ठरवून गाणाऱ्या करता तो येत नाही, शुद्ध भावाने जो भजन करतो त्याच्या करता येतो. शुद्ध भाव याचा झाला देव दुरी शुद्ध पाहिजे. मग शुद्ध भाव विकत मिळतो का? ज्याने ज्याने करायचा. भाव शुद्ध हा ज्याने ज्याने करायचा का तो कुठे विकत मिळतो? दूध विकत मिळतं बरं.
फुलं विकत मिळतात, पाणी विकत मिळतं. विकतच पाणी आहे, विकतचीच फुलं आहे, पण ती देवाला वाहताना मात्र भावपूर्वक वाहावी लागतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तुमरुत पश्नामि कृतात्मनः. महाराज म्हणतात की शुद्ध भाव, पाणी तेच आहे, फुलं तीच आहे, दूध तेच आहे, पण ते भावपूर्वक त्याला अर्पण करायचं. कोणतीही भावपूर्वक वस्तू देवाला अर्पण केली तर देव त्याचा स्वीकार करतो. भावपूर्वक जर नसेल तर परमात्मा त्याचा स्वीकार करीत नाही. काही करा तुम्ही, त्याची पूजा करा, त्याचं भजन करा, त्याची सेवा करा, जे जे करा ते भावपूर्वक करा. भावपूर्वक जर भजन नसेल तर महाराज म्हणतात ते देवाला प्राप्त होत नाही. भजन ते ओम देवापासून दुरावली जातात. नरका जाणे चुकेना. त्या देवाला जर प्राप्त करायचं असेल, आपला असा भाव असं वाटत असेल तर मला म्हणतात तो भाव पाहिजे आणि शुद्ध पाहिजे. तुम्ही क्रिया केली पण ती भावपूर्वक नसेल तर ती भक्ती ठरत नाही, क्रिया ठरते. बरं, क्रिया ठरते. तुम्ही उसालाही पाणी पाजा, उसाला पाणी पाजा. जे पाणी उसाला पाजतात ते पाणी पाजणं म्हणजे क्रिया आहे. पण तेच पाणी जर तांब्यावर येऊन जर देवाच्या डोक्यावरती ओतलं तर ती पूजा आहे. बरं, पाणी तेच आहे, ओतणारा तोच आहे. उसाला किती पाणी घातलं तर पूजा होत नाही. बरं, पण तांब्यावर जर देवाच्या डोक्यावरती ओतलं तर, पण भाव असेल तर, भाव असेल तर, भाव नसेल तर नाहीये. म्हणून तुकोबारांनी एक दृष्टांत दिलाय. पूर्व काळातला जुना दृष्टांत आहे. महाराज म्हणतात एका गावामध्ये एक शेडची होता. शेडची म्हटलं की पैसा भरपूर पैसा होता आणि त्या शेडजीचं आयुष्य संपलं. एवढी इस्टेट होती पण इस्टेटीला वारस नव्हता, किंवा रडायला कोणी नव्हतं. आता तो शेडजी मेला. लोकांनी विचार केला रडायला कोणी नाहीये, पैसा भरपूर आहे, आपण काय करावं, पैसे लावून मजुरी लावून माणसं रडायला बसवावी. गावात पुढारी लोक असतात ना, मग त्यांनी ती माणसं बोलवली. जसं लग्न म्हटलं की बँडवाले असतात, तशी काही माणसं काही कामाकरता ठरलेली असतात. मग ती माणसं आणली आणि मजुरी लावून माणसं रडायला बसवली. बरं, आता तो शेडजी मेलेला आहे आणि त्याच्याविषयी ती माणसं रडायला बसलेली आहे. त्यांनी रडायला सुरुवात केलेली आहे. पण तुकोबारा म्हणतात ती माणसं रडत होती, पण कशी रडत होती माहिती काय? तुकोबारांनी त्याचं निरीक्षण केले. बरं का, ना आसू ना माया. ते शेडजीच्या वरती बसून रडत होते पण रडणार
पत्ता नव्हता आणि अंतःकरणामध्ये शिवजीविषयी प्रेम नव्हतं ना आसू ना माया मग का रडत होते मोले घातले रडाया मजुरी दिली होती म्हणून रडत होते म्हणजे मजुरीनं माणसं ती रडत होती पण ज्याच्याविषयी रडत होती त्यांच्याविषयी प्रेम होतं का प्रेम होतं मग त्या रडण्याला काय किंमत आहे का काहीच किंमत नाही त्यातही गंमत अशी आहे रडणारी माणसं सुद्धा कशी रडतात काही इच्छेपेक्षा कमी मिळालं की खालच्या सप्तकात रडतात इच्छेप्रमाणे मिळाले की मधल्या सप्तकात रडतात आणि इच्छेपेक्षा अधिक मिळाले की तार सप्तकात रडतात पण ही जरी माणसं रडत असली तरी रडणाऱ्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही जशी माणसं पैसे घेऊन मजुरी लावून एखाद्या व्यक्तीविषयी रडतात पण अंतःकरणामध्ये प्रेम नाही तसं कुणी जर देवाचं भजन करत असेल त्या देवाचं कुणी नाव घेत असेल ते भाव नसेल तर ते त्याला प्राप्त होत नाही भावी गावी गीत भावपूर्वक त्याचं ते गीत नामगीत आपण गायलं पाहिजे आणि ते गात असताना शुद्ध करून या चित्त माणसाचं चित्त शुद्ध पाहिजे बरं आपलं चित्त शुद्ध नाही आपल्या चित्तामध्ये दोष आहे त्या दोषाचं वर्गीकरण केले फक्त आपल्या समोर उल्लेख करून जातो आपलं हे चित्त चांगलं नाही बरं मलिन आहे मलिन नको नको ते विचार येतात नको नको ते विचार येतात माणसं कीर्तनाला येतात बरं का कीर्तनाला येतात पण कीर्तन झाल्यानंतर जाताना जुनं घेऊन नवीन घालून जातात समजा भावना चांगली नाही भावना चांगली नाही बरं भाव शुद्ध म्हणजे लक्षात ठेवा कोणतंही तुम्ही कर्म कोणतंही कार्य करा भाव शुद्ध असावा तो म्हणजे तो महाराज वर्णन करतात त्या भगवंताचं नाव घ्यायचं भाव शुद्ध पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपल्या अंतःकरणामध्ये पहिला दोष आहे मद दोष दुसरा दोष आहे विक्षेप दोष आणि तिसरा दोष आहे आवरण दोष असे 3 प्रकारचे दोष आहेत त्या दोषासहित आपण देवाचं भजन करतो दोषासहित केलेलं देवाचं भजन देवाला प्राप्त होत नाही ते दोष टाकून शुद्ध भावाने त्या भगवंताचं नाव घ्यावं लागेल लक्षात ठेवा दोष साहचर्य चालत नाही दोष साहचर्य चालत नाही बघा मौलींनी वर्णन केले गंगा कशी आहे पवित्र आहे गंगा पवित्र आहे चंद्रभागा पवित्र आहे इंद्रायणी पवित्र आहे मग घरातली माणसं म्हणतात तुम्ही काशीला चाललाय पंढरपूरला जाताय येताना ती बाटलीत घेऊन या बाटलीमध्ये घेऊन या मग माणसं आणतात कुठल्या बाटल्या सापडतात त्यांना संध्याकाळच्या सापडतात ज्या बाटलीमध्ये मद्य साठवलेलं असतं त्या बाटलीची माणसं तीर्थ घेऊन येतात गंगोदक जरी झाले तरी ते मद्य वाहत्या महाराज म्हणतात ते मद्याचं भांड आहे पण त्या मद्याच्या भांड्यामध्ये जर गंगेचं पाणी आणलं तर ते पवित्र राहत नाही बरं पवित्र राहत नाही का पात्र पवित्र नाही पात्र पवित्र नाही गंगा पवित्र आहे तसं भगवंताचं नाम पवित्र आहे शुद्ध आहे पण ते शुद्ध भावाने पवित्र अंतःकरणाने त्या भगवंताचं नाव घ्यावं लागेल अशुद्ध भावनेनं अशुद्ध अंतःकरणाने घेतलेलं नाम देवाला प्राप्त होत नाही दोष टाकून ज्ञानोबरांनी त्याला एक दृष्टांत दिला की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तूप आहे तूप अमृत आहे बर आणि ते अमृत एका तांब्यामध्ये साठवलेलं आहे आणि त्या अमृताच्या तांब्यामध्ये एक थेंब विषाचा पडला कशाचा पडला
विषाच्या आता परिणाम तांब्यावरून अमृत आहे आणि एक थेंब विष आहे. परिणाम अमृताचा व्हायला पाहिजे का विषाचा व्हायला पाहिजे? अहो अमृत ज्यादा आहे ना, अमृत ज्यादा आहे आणि विष थोडं आहे. अमृत सेवन केल्यानंतर काय घडतं, माणसं अमर होतात आणि विष घेतल्यानंतर माणसं मरतात. पण महाराज म्हणतात तांब्यावर अमृतामध्ये एक थेंब विषाचा पडला आणि ते जर अमृत घेतलं तर अमृते तरीच मरिजे. अमृताचा परिणाम होत नाही, विषाचा परिणाम होतो. देवाचं नाम पवित्र आहे पण त्याच्याबरोबर जर दोष ठेवून जर देवाचं भजन केलं तर देवाच्या नावाचा परिणाम होत नाही, दोषाचा परिणाम होतो. दोष टाकून देवाचं भजन घेतलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ती घेण्याकरता येतं तो पवार आपल्याला सांगतात शुद्ध करून या चित्त. मग ते 3 प्रकारचे दोष आहेत. त्यातला पहिला दोष आहे मल दोष म्हणजे पाप वासना. विक्षेप दोष म्हणजे मनाची चंचलता. हे दोष टाकायचं देवाविषयी अज्ञान आहे. त्यातला पहिला दोष आहे पाप सहचर्य टाकून दिलं पाहिजे. तुम्हाला देवाचं जर भजन करायचं असेल तर पाप करण्याची वृत्ती टाकावी लागेल. पाप करण्याची वृत्ती टाकावी लागेल. ते टाकल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये शुद्धता नाही. आणि असं शुद्ध भावाने जर तुम्ही त्या देवाचं नाव घेतलं तर महाराज म्हणतात नक्की तुम्हाला तो देव प्राप्त होईल. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. पण कधी तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. साधा सोपा उपाय याच्याकरता काहीही कष्ट नाहीये. अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा आहे म्हणतात मला. तुमचा किती सोपा आहे? प्रपंचाच्या मानाने कितीतरी परमार्थ सोपा आहे. प्रपंचाच्या मानाने कितीतरी परमार्थ सोपा आहे. बघा तुम्हाला घरी रोज जेवायला वाढतात ना, कधी वाढतात? घरात बसून राहिल्यावर का काम केल्यावर? काम केलं तर घरातली माणसं वाढतात. इथं जेवढी माणसं आल्या तिथं जेवायची व्यवस्था आहे ना. नुसतं देवाचं नाव ऐकलं तरी जेवायची व्यवस्था आहे. तिथं राबल्याशिवाय जेवायला कोणतं सोपं आहे? हे सोपं आहे का? काही चिंता नाही. बाजार करायची चिंता नाही, शिजलं का बघायची चिंता नाही. ज्ञानदेव तुकाराम झालं की ताटावरतीच बसायचं. घरात सगळं आणून द्यावं लागतंय. ते आणून देत असताना कमी जास्त दिलं तर म्हणतात तुम्हाला अक्कलच नाही, काय आणावं आणि काय आणू नये. म्हणजे प्रपंचाच्या मानाने परमार्थ सुलभ आहे महाराज म्हणतात. बरं का, फार सोपं आहे. म्हणजे प्रपंचामध्ये कष्ट करावे लागतात पण इथं काही करावं लागत नाही. तरी हा सुलभ उपाय, अतिशय सोपा उपाय. अतिशय सोपा म्हणजे महाराज म्हणतात त्याच्याकरता तुम्हाला काहीही करावं लागत नाही. फक्त त्याचं नाव घ्यायचंय, फक्त त्याचं नाव घ्यायचं आहे. पण एक अट महाराजांनी इथं प्रगट केली आहे. भावपूर्वक, शुद्ध भावपूर्वक नाव घेता येतं, ते सोपं आहे. पण एक शब्द वापरला, तुझं व्हावा आहे देव. आज गंमत अशी आहे, आपल्याला इच्छा नाहीये. इच्छा पाहिजे. बरं काय पाहिजे? इच्छा पाहिजे. इच्छा नसेल तर हे आपल्याला जीवनामध्ये घडणार. कमीत कमी देव प्राप्त व्हावा या इच्छेनं नाव घेतलं पाहिजे. बळजबरीनं चालणार नाही. आम्ही तुम्हाला इथं कीर्तनाला आणलं, तुम्ही कीर्तन ऐकायला आले, आम्ही हात जोडून सांगितलं देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. एक बहात्तर म्हणता महाराजांनी 50 वेळा सांगितलं, पट्ट्याने एकदाही घेतलं नाही. बरं तुझा चौकात पुतळाच बांधूया.
पुरुषार्थ आहे. आम्ही सांगितलं पण घेणाऱ्याची इच्छा पाहिजे का नको? हा, इच्छा पाहिजे. देव प्राप्त करून घेणं सोपं आहे, साधन सोपं आहे, पण ती घ्यावी अशी इच्छा पाहिजे ना. इच्छा नसेल तर घडतं कसं आपल्याला सांगतो. एका गावामध्ये एक सनई वादन करणारा ग्रस्त होता. सनई आणि सनई वादन करणे हे पवित्र वाद्य आहे बरं. मंगल कार्याच्या वेळी वाजवलं जातं. आता राहिलं नाही, क्वचित ठिकाणी ते राहिलेलं आहे. मग तो एका गावचा बलुतेदार होता. त्याला प्रत्येक गावामध्ये कोणत्याही कार्याला आमंत्रण असायचं. ग्रामदेवतेचा असेल, गावच्या पाटलाचा असेल, कोणाच्याही घरचं काम असेल, प्रत्येक कार्याला त्याला आमंत्रण असायचं. का? मंगलवाद्य वाद्याशिवाय कार्य शिथिला जात नाही. मग त्याला वाटलं आपल्याला गावामध्ये मान आहे, हे मंगलवाद्य आहे, पण आपल्यानंतर ही परंपरा मुलाने चालवावी. मुलाने चालवावी म्हणून तो मुलाला सांगत होता, बा आपल्याला गाव मानतं, नुसतं मानतं नाही, त्याच्याबरोबर सन्मानही करतं, त्याच्यावर आपल्याला काही धन मिळतं, त्याच्यावरती आपला व्यवहार चालतो, प्रपंच चालतो. तेव्हा तू दुसरं तिसरं काय करू नको, ही कला तू शिक. तुम्हाला बाबा मला हे शिकायचं नाहीये, हे सुद्धा मला काही सांगा. त्याला पुन्हा 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 रोज उठलं की सांगायचं, हे शिकवत का, हे शिकवत का. असा जवळजवळ 6 महिन्याचा काळ गेला. तरी तो मुलगा मनावरती घ्यायला तयार होईना. एक दिवशी त्या बापाला आला रागवर आणि त्या मुलाला त्याने धरलं आणि जमिनीवरती आडवं पाडलं. आणि जमिनीवरती आडवं पाडलं आणि त्याच्या तोंडात ती सनई खुपसली. सनई खुपसली. सांगितलं, वाजव वाजव. ते म्हणला, बाबा मी ऐकत नव्हतो, तुम्ही सांगून सांगून शेवटी रागावला आणि रागाच्या भरामध्ये तुम्ही मला आडवं पाडलं. आडवं पाडूनही माझ्या तोंडात बळजबरीने तुम्ही सनई घातली. इथपर्यंत तुमचं काम ठीक आहे म्हणा, पण मी फुंकर मारली तरच वाजणार आहे. याच्या पुढे आता तुमचं काम नाहीये. हा, मी फुंकर मारली तर, म्हणजे माझी इच्छा असेल तरच. तसं देव प्राप्त करून घेण्याकरता साधन सोपे, पण तुकोबारा म्हणतात, तुझं व्हावा आहे देव. कुणाला व्हावा आहे असं वाटतं का? हा, देव प्राप्त करून घ्यावा, देव आपल्याला हवा असं कोणाला वाटत नाही. आणि जोपर्यंत वाटत नाही, हा, तोपर्यंत तो आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि वाटत नाही तोपर्यंत तो आपल्याला सोपा वाटणार नाही. म्हणून तो देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाराज म्हणतात, आपण त्याचं नाव भावपूर्वक घेतलं पाहिजे आणि त्या मानाच्या अंतःकरणामध्ये इच्छा पाहिजे. आणि अशी इच्छा ठेवून जर आपण हे कार्य केलं तर आपल्याला त्याचं फळ मिळेल. हे मनी मानशी घेऊन तो कोवारा म्हणतात, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. त्याच्या पुढे जाऊन सांगतात तो कोवारा, तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा आहे, मग शुद्ध भाव करायचा. म्हणजे काय करायचं? आमच्या तुमच्या जीवनामध्ये दोष पाहण्याची सवय आम्हाला, तुम्हाला दोष पाहण्याची सवय आहे. माणूस दिसला की माणूस माणसाचे गुण पाहत नाही, माणसं दोषाचे दुसऱ्याचे दोष पाहतात. बरं, त्याच्या जीवनामध्ये काय चांगलं आहे हे पाहत नाही, काय कमी आहे ते पाहतात, काय गुण आहे ते पाहतात. महाराज म्हणतात, दुसऱ्याचे दोष पाहण्याची जी सवय आहे ना ती टाकून द्या. दुसऱ्याचे दोष पाहणं, दुसऱ्याचे दोष ऐकणं, महाराज म्हणतात हे पाप आहे. आणि हे आपण जीवनामध्ये टाकलं पाहिजे. हे टाकणं म्हणजे आपल्या भावनेला शुद्ध करणं. म्हणून पहिल्यांदा जीवनामध्ये काय करा? दोष टाका. आणि तो कोणता दोष टाका? अनिकाचे काळी
स्वभाव शुद्ध करायचा महाराज म्हणतात. आपल्याला दोष पाण्याची सवय अनेकाचे कामी गुणदोष मनाने अनेकांच्या गुणदोषाचं मनामध्ये चिंतन करू नका आणि अनेकांचे गुणदोष कानाने ऐकू नका. दुसऱ्याच्या दोषाचं चिंतन करण्याने आपलं मन मलिन होतं आणि कानाने गुणदोषाचं श्रवण करण्याने आपलं मन मलिन होतं. मला म्हणतात ते टाकून द्या आणि गुणदोष मनाने मनुष्याच्या जीवनामध्ये काही स्वाभाविक दोष आहेत आणि ते स्वाभाविक दोष जर कोणते असेल तर बऱ्याच लोकांना दुसऱ्याची निंदा करायची सवय आणि काही लोकांना दुसऱ्याची निंदा ऐकायची सवय. महाराज म्हणतात कोणाची निंदा करू नका आणि कोणाची निंदा ऐकू नका. का? कुणी म्हणेल करू नये हे करण्यासारखं आहे, ऐकायला का हरकत आहे? ऐकायला काय हरकत आहे? त्याला तुकोबारांनी दृष्टांत दिलाय. तुकोबारांनी म्हणतात एका चोराने चोरी केली बरं, आणि चोरी केल्यानंतर तो चोर सापडला. सापडल्यावर त्या चोराबरोबर एक जोडीदार होता, त्यालाही धरलं बरं आणि नेलं पोलिसांनी. नेल्यानंतर म्हणजे शिक्षा भोगावी लागेल. तो चोराच्या बरोबर होता, तो म्हणला मी चोरी केलेली नाही, चोरी ह्यांनी केली, मी फक्त याच्या बरोबर होतो. तो पोलीस म्हणता चोरी करणाऱ्यालाही शिक्षा आणि बरोबर राहणाऱ्यालाही शिक्षा. खोटा संग खोट्याचा, त्याचा संग केला ना, जेवढी चोराला शिक्षा तेवढी त्याला शिक्षा. बरं का? साक्षी म्हणून. तस निंदा करणाऱ्यालाही पाप लागतं आणि निंदा ऐकणाऱ्यालाही पाप लागतं. निंदा दोघाला सारखंच पाप लागतं, लक्षात ठेवा. म्हणून निंदा कोणाची करू नये आणि कोणाची ऐकू नये. पण माणसाला हौस फार. प्रत्येक गावामध्ये गोटा असतो, त्याला चव्हाटा म्हणतात, चव्हाटा. आणि त्या चव्हाट्यावरती बसून काय चालू असतो? गावातलं उकरून काढायचं. तिथं खुरपं लागत नाही बरं, खुरपं लागत नाही. संध्याकाळी माणसं 10 वाजता बसते ना, जागर पहाटे 4 किती वाजले कळत नाही बरं का. विषय काय? गावाचं उकरून काढणं, याच्या पलीकडे काय नसतं बरं का. म्हणजे माणसं निंदा करण्याकरता तासन तास वाया घालवतात आणि त्यात काही लोक ऐकणारे असतात बरं का. निंदा करण्याने आणि निंदा ऐकण्याने पाप घडतं, हे जीवनामध्ये करू नये बरं का. कोणाचीच करू नये आणि कोणाचीच ऐकू नये. पण एक विधी सांगितला, कमीत कमी वेदाची निंदा करू नका, देवाची निंदा करू नका, संतांची निंदा करू नका आणि कुणी करत असेल तर ऐकू नका. कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंध करा. प्रतिबंध करण्याचं सामर्थ्य नसेल तर ऐकत बसू नका, तिथून निघून जा बरं का. पहिल्यांदा काय सांगितलं? कोणाचीच निंदा करू नये, निंदा करू नये. पण जर केली तर मला म्हणतात ते भोगावं लागेल. जी माणसं विनाकारण ज्याची निंदा करत बसतात त्यांना नसलेलं पाप भोगावं लागतं. ज्ञानवरांनी वर्णन केले बरं का. अशेषी ही पापे येती निंदका पाशी. म्हणजे ज्या पापाला कोणी वाली नाही अशी पाप निंदा करणाऱ्या लोकांना भोगावी लागतात बरं.
निंदा करणाऱ्या लोकांना भोगावी लागतात. ही कथा सांगितली जाते. एक मातोश्री स्त्री आपल्या पतीचं जेवण घेऊन शेताकडे निघाली होती. सकाळची वेळ होती आणि जात असताना त्या टोपल्यामध्ये त्यांनी जेवण घेतलेलं आहे. उशीर झाला म्हणून ती घाईने चालली होती. जाता जाता त्या स्वयंपाकावरती जे कपडा टाकला होता ते वाऱ्याने बाजूला झाला आणि वरून एक आकाशातून घार चालली होती आणि त्या घारीच्या पायामध्ये होता साप. आणि त्या सापाला वाटलं आता आपल्याला घारीनं धरलेलं आहे, आता आपलं काय खरं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये त्या सापाच्या तोंडातून विष पडलं. ते पडलं बरोबरच्या स्वयंपाकात. ती गेली माता शेतामध्ये गेली. मालकाला सांगितलं स्वयंपाक आणलेला आहे, नांगर थांबवा, हातपाय धुवा, जेवण करा. त्याप्रमाणे त्यांनी सर्व शरीराचं आटोपलं. 2 घास खाल्ले आणि सांगितले विश्रांती घ्या. विश्रांती घ्या म्हणतात. ते झाडाखाली कायमचीच विश्रांती होती. तो जागा जाणाने मृत्युमुखी पडला. ती स्त्री विचार करू लागली, असं कसं घडलंय? मी स्वतः स्वयंपाक करून आणले असताना आपल्या पतीला विष बाधा कशी झाली? पाहिलं तर त्या स्वयंपाकामध्ये विष पडलेलं होतं. आता तो तर मेला. त्याला जबाबदार कोण? चित्रगुप्ताजवळ बैठक बसली बरं का. आणि प्रत्येकाने आपापली मतं मांडली. आता मतं चालत ते यांचं वजन वाढेल, त्यांचं वजन वाढेल, मतं मांडतात प्रत्येक जण. हा खासदार होईल, तो खासदार होईल, यांचं संख्याबळ वाढेल. काय देणं गेलं काय नसतं बरं का. आपल्या घरातलं बसताना नीट नाही पण आपण देशाचं चौकशी करतो बरं. तेव्हा चित्रगुप्ताजवळ बैठक बसली. प्रत्येकाने मतं मांडली. सांगितले हे त्या सापाला भागीदार केलं पाहिजे. त्याच्या नावाने पाप ठेवा. काही म्हटले घारीच्या नावाने पाप ठेवा. काही सांगितलं त्याच्या बायकोच्या नावाने पाप ठेवा. म्हणजे असं करता येणार नाही. पण त्याची जी पत्नी कर्तव्य म्हणून तीच त्या करता पती करता स्वयंपाक घेऊन येत होती. पण त्या स्वयंपाकामध्ये कधी विष पडले तिला माहितीच नाही. का तिनं मारलं तिलाच माहिती नाही. कधी विष पडलं तिचा या मारण्याशी काही संबंध नाही. म्हणजे तिला बाजूला करा, ती दोषी नाही. म्हणजे सापाला दोष द्या. म्हणजे सापाने जाणीवपूर्वक विष टाकलं का घाबरून टाकलं? तो घाबरलेला आहे. आता घारीने आपल्याला धरलं म्हणजे आता आपलं आयुष्य संपलं. आणि असं न कळत त्याच्या तोंडातून कधी विष पडलं त्याला माहितीच नाही. म्हणजे त्या सापाला दोष देता येणार नाही. आता राहिली कोण? घार. काय म्हणजे घारीला द्या. घारीचं खाद्य आहे, तिचं ते खाद्याचं आहे आणि तिचं खाद्य असल्यामुळे तिलाही दोष देता येणार नाही. मग ह्या पापाला भागीदार कोण? तिची पत्नी नाही, तो साप नाही, घार नाही. मग शास्त्राने सांगितलं चित्रगुप्ताने जी माणसं गावात चव्हाट्यावरती बसून वेदाची, संतांची, देवाची निंदा करतात ना त्यांच्या नावावर हे टाका. अशेषही पापी ते नंदका पाशे. महाराज म्हणतात कोणाची निंदा करू नका आणि कोणाची निंदा ऐकू नका. आणि काचे कानी गुणदोष मनानानी तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणखी काय केलं पाहिजे मला म्हणतात की खरंच तो भाव शुद्ध करण्याकरता मला म्हणतात आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे. काय अहंकार आहे आणि तो अहंकार माणसाला वाकू देत नाही. वाकू देत नाही. ज्याच्या जीवनामध्ये अहंकाराने ती माणसं ताक असतात, कुठेही वाकत नाही. हा सुद्धा दोष आहे का. मला म्हणतात तोही टाकला पाहिजे. माणसाने कुठं वाकावं? मला म्हणतात जिथं वाकायचं तिथंच वाकलं पाहिजे. नको तिथं वाकून चालणार नाहीये. कुठेही वाकून चालणार नाही. मग कुठं वाकलं पाहिजे? मला म्हणतात एक
देवाजवळ तरी वाकलं पाहिजे, नाहीतर संतांच्या जवळ तरी वाकलं पाहिजे. मस्तक ठेंगणा माणसांनी नम्र व्हायला शिकलं पाहिजे. कुठं कुठं वाकावं? आई बापाच्या ठिकाणी वाकावं, नतमस्तक व्हावं, संतांच्या जवळ व्हावं, देवाच्या जवळ व्हावं. माणसं नेमकं तिथंच वाकत नाहीत बरं का. गमतीनं सांगतो, माणसं आई बापाच्या जवळ, आई जवळ वाकायला पाहिजे पण वाकत नाही, पण बायको जवळ वाकल्याशिवाय जिथं वाकायचं तिथं वाका, नको तिथं वाकू नका. संतांच्या चरणाजवळ माणसांनी नतमस्तक व्हायला पाहिजे, पण माणसं होत नाही. माणसं पुढाऱ्याला नतमस्तक होतात. का? कुछ तुम समजो कुछ हम समजो. कारण नम्र व्हायला पाहिजे. अहंकार कुठंतरी आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि तो ठेवायचा असेल तर महाराज म्हणतात, संतांच्या चरणाच्या ठिकाणी नतमस्तक व्हा. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. पण आज मनुष्याच्या जीवनामध्ये हा दोष आहे. सांगूनही माणसं वाकत नाही. तर याचा फार अनुभव आहे. रोज एका गावाला जावं लागतं. गावाला गेल्यानंतर माणसं घराकडे बोलून नेतात आणि घराकडे बोलून दिल्यानंतर घरातल्या माणसांना सांगतात, महाराज आले वाका. वाकत नाहीत बरीच माणसं. मग ते लहान मूल असते, ते वाकत नाही. ते घरातली माणसं काय करतात, त्याच्याशी मान धरतात आणि त्याला वाकवण्याचा प्रयत्न करतात. किती वाकवण्याचा प्रयत्न करतात, ते मागं साधते बरं का. म्हणजे त्याला वाकवण्याचा प्रयत्न करून सुद्धा ते वाकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून माऊलीने एक दृष्टांत दिला लाटण्याचा. लाटणं माहित आहे? माता वर्गांना माहित आहे. चपाती करण्याकरता, पोळी करण्याकरता ते वापरलं जात. लाकडाच आहे बरं का. आता अरे स्टील मध्ये वगैरे, पण ते मूळ लाकडाचं केलं जातं. आणि ते लाटणं करताना कसं करतात, दोन्ही बाजूला निमुळत असतं आणि मध्ये ते कसं असतं, जाड असतं बरं का. एखादे आपल्याला जर पदार्थ वाकवायचा असेल तर तो मधी निमुळता पाहिजे बरं का, तर वाकतो, नाही वाकत नाही. तुम्हाला लोखंडाची तार वाकवायची असेल तर दोन्ही टोक धरलं की, धरून वाकवलं की वाकते. पण लाटणं वाकत नाही का. जिथं वाकण्याकरता निमुळत पाहिजे तिथं नेमकं ते ताट आहे. कोण? लाटणं बरं का. मोडेल पण वाकणार नाही. कोण? लाटणं. लाटणे जैसा नलवे. महाराज म्हणतात, माणसं लाटण्यासारखे मोडतील पण वाकणार नाही. आणि तो बरं म्हणतात, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. श्री संतांची या माझा चरणा. श्री संतांची
ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ पाहून अहंकार आहे हा दोष आहे हा दोष टाकला पाहिजे आणि ते टाकून तुम्ही त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय वर्णन करतात आज आपल्या जीवनामध्ये जसे मनाच्या ठिकाणी दोष आहेत बुद्धीच्या ठिकाणी दोष आहेत त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात आपल्या वाणीच्या ठिकाणी सुद्धा दोष आहेत बरं का आणि वाणीच्या ठिकाणी दोष असल्यामुळे म्हणतात वाणी सुद्धा ती दोष टाकून त्या वाणीचा जीवनामध्ये आपण वापर केला पाहिजे आपल्याला बोलावं लागतं कशाने बोलावं लागतं वाणीने मग कसं बोलावं बोलता येतं कसं येऊन माणसाने बोलावं का नाही मला म्हणतात असं बोलावे की बोलल्यानंतर समोरच्या माणसाचं समाधान बिघडता कामा नये वेचिते शेवटी वर्णन करतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये 2 चरणाचा विचार सांगू शकता म्हणजे आपण अभंग सर्वांनी हाताने टाळी वाजवायचे मुखाने नाम घ्यायचे ज्याला हात नाही त्याच्याबद्दल आपली काही तक्रार नाही पण ज्याला हात आहे त्याने हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या कोणी आळस करून का विठोबा साधनाचा विचार म्हणतात आणि ते साधन जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे ते भावपूर्वक घ्यायचं आहे शुद्ध भावनेनं घ्यायचं आहे पण तो भाव शुद्ध करण्याकरता काय करावं अनेकांच्या गुणदोषाचं चिंतन करू नये आपल्या जीवनातला अहंकार टाकावा त्याचप्रमाणे मला म्हणतात काही वाणीतून दोष निर्माण होतात म्हणून वाणी वापरत असताना माणसाने विचार करून वापरावी बरं का माणसाने असं बोलावं नंतर विचार करत बसू नये आधीच बोलताना विचार करून बोलावं जी वाणी दिलेली महाराज म्हणतात ती वेची ते वचन वेच करणं म्हणजे खर्च करणे
चांगल्या ठिकाणीच खर्च करा, नको तिथं खर्च करू नका. वाणीवर वाणीनं चांगलं बोला. चांगलं बोला म्हणजे सत्यम वद प्रियम वद. माणसाने वाणीनं सत्य बोलावं, वाणीनं प्रिय बोलावं, वाणीनं हिताचं बोलावं, नको ते वाणीनं बोलू नये. 14 प्रकारचे दोष आहेत वाणीमध्ये. ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं. आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणो हे संन्याशीले अवगुणो जीवाचे आशा. काही लोक आशा ठेवून बोलतात. तुमचं काम करणार म्हणजे करणार, तुमचं काम करणार म्हणजे करणार. आश्वासन 5 वर्ष जातात पण आश्वासन आघ पघ निवळ कोकळ. जे लोकांना फक्त आशा दाखवायची, आशा ठेवून बोलणं हा वाणीतला दोष. आशा शंका, काही माणसं शंका ठेवून बोलतात बरं का. एका गावामध्ये ग्रस्त आले आणि ज्या गावात आले त्या गावातले ओळखीचे ग्रस्त त्यांना भेटले गावामध्ये. म्हणजे कसं काय आलं काय नाही, म्हणजे आमच्या मित्राला मुलाला मुलगी बनवतात. म्हणजे कोणाची? म्हणजे आमच्या हो हो आमचे शेजारीच राहते. म्हणजे बरं झालं तुम्ही भेटला, आम्हाला मुलगी पसंत पडली. त्यांनाही मुलगा पसंत पडला, पण तुम्ही त्यांच्या शेजारी राहता, मुलगी कशी काय? बरी आहे म्हटला आणि पण म्हटला निघून गेला. पण म्हटला म्हणजे काय केला? अशंका शंका निर्माण केला. शंका निर्माण होईल असं बोलू नये. प्रतारणा, एखाद्याला टाकून बोललं जातं, प्रतारणा केली जाते. काही माणसं बोलताना एवढ्या घाईनं बोलतात, एवढ्या घाईनं बोलतात की त्याचा अनुस्वार, त्याची विलांटी, त्याचा उकार खाऊन टाकतात. त्यांना कधी खायला मिळाल्यासारखं. माणसाने स्पष्ट बोलावं, शुद्ध उच्चाराने बोलावं. म्हणून काही बोलण्याचा विचार मांडलेला आहे. बोलत असताना माणसानं खरंच शंका निर्माण होईल, भांडण निर्माण होईल, एखाद्याला टाकून बोलणं असं बोलू नये. हे वाणीतले दोष आहे. आणि हे टाकून तुम्ही वाणीनं बोला. मग कसं बोला? जेनी राहे समाधान. आपण बोलत असताना समाधान बिघडलं नाही पाहिजे. कोणाचं? बोलणाऱ्याचं का ऐकणाऱ्याचं? हे दोन्ही बाजून लावावं लागतं. काही माणसाला दुसऱ्याला शिव्या दिलं की बरं वाटतं. बरं त्याला शिव्या 25 दिल्या, मला बरं वाटलं, तुला बरं वाटलं, पण त्याला वाईट वाटलं ना. मग कसं बोला? जेने राहे वक्त्याचे अधिक श्रोत्याचे समाधान. बोलत असताना आपलंही समाधान बिघडलं नाही पाहिजे आणि समोरच्या माणसाचंही समाधान बिघडलं नाही पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात जेने राहे समाधान. मग कसं बोला? चांगलं बोला, प्रिय बोला, हिताचं बोला, सत्य बोला. बोलायचं असेल तर महाराज म्हणतात साचा निमवाळ मितल्या निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि असं वाणीनं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात वाणीचे दोष निघून जातील आणि आपलं अंतकरण भाव शुद्ध होईल. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. शेवटी सांगतात आणखी आपल्याला आपला भाव शुद्ध व्हावा असं वाटत असेल तर माणसाने परोपकार करायला शिकलं पाहिजे. परोपकार करणं म्हणजे दुसऱ्याला मदत करणं. दुसऱ्याला मदत करणं म्हणजे अपेक्षा न ठेवून. बरं का? अपेक्षा न ठेवून त्याला परोपकार म्हणतात. आता काल आलेला आहे 7 तारखेला मतदान आहे. एखाद्याला मत देणं हे परोपकाराचं काम आहे, पण पैसा न घेता. तुम्ही आता मत माणसं टाकणार आहे पण घेऊन काहीही उपयोग नाही. काही उपयोग नाही. काही न घेता टाकलं पाहिजे. लक्षात ठेवा, काही न घेता. आज माणसं दोन्ही करून घेतात आणि कोणालाच टाकत नाही. बरोबर.
मदत करा, परोपकार करा. म्हणजे परत पिढीची अपेक्षा न ठेवता जे केलेलं कर्म त्याला म्हणतात परोपकार. फार करू नका, थोडा तरी. आपली जेवढी योग्यता आहे तेवढी योग्यता ठेवून आपल्या जीवनामध्ये परोपकार करायला शिका. किती थोडा? थोडा म्हणजे किती हो? तुम्ही रस्त्याने चाललाय, इथून तुम्ही आता चाललाय नेजला, किती किलोमीटर आहे? नेज किती किलोमीटर? काय जेवढं असेल तेवढं. आता तुम्हालाच किती माहिती, मी किती सांगणार? 5 किलोमीटर. आता तुम्ही नेजला जाताय, जाता जाता रस्त्याने एक वयस्कर माणूस चाललाय नेजला. त्यानं हात केला नाही, पण न हात करता त्या म्हाताऱ्याला गाडीवरती घेऊन जावं आणि त्या गावात सोडावं. परोपकार. माणसं नेत नाही. एखाद्या तरुणीला नेतील पण म्हाताऱ्याला नाही. हा परोपकार आहे. तुम्ही तिला नेला तर पुण्य लागणार नाही, पण म्हाताऱ्याला नेलं की पुण्य लागणार आहे. कोणतं करावं ते तुम्ही ठरवा. एखादा माणूस आहे, त्याला ओझ उचलून द्यायचं आहे. ओझ उचलून द्यायचं आहे. ओझ उचलून देणं सुद्धा परोपकार आहे. तुम्ही प्रवास करताय, प्रवास करत असताना एखादी महिला आहे, ती बालकाला घेऊन आलेली आहे, आपण शीटवरती बसलोय, ती उभे आहे, आपण उठणं आणि त्याला शीट देणं परोपकार आहे. याला पैसे लागतात? मग एवढा तरी करा ना. फार करू नका. तू का म्हणे फार अपेक्षा न ठेवता आपल्या योग्यतेप्रमाणे आपण एकमेकाला मदत करण्याचा प्रयत्न करा. याने अंतःकरण भाव शुद्ध होईल. म्हणतो का म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव ज्ञानेश्वर.